बकासूर म्हणजे तो पहिल्याचा राक्षस बकासूर नाही बाबा, हे 3.5 कोटी किंमत बकासूरची आहे। मुळशीचा एक वादळ संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घालत आहे। मैदानात उतरलं की नुसता धुराळा उडतो आणि फक्त त्याच्या एक झलक पाहण्यासाठी तब्बल 900 किलोमीटरहून लोक मैदानात येतात। हिंद केसरी सारखी मोठमोठी मैदानं जिंकणारा हा बैल म्हणजे सोसगावकरांचा बकासूर। मंडळीत आपण बकासूरची अशीच एक भन्नाट कहाणी जाणून घेणार आहोत, कारण हा बैल आज करोडोंच्या मागणीपर्यंत पोहोचलाय। पण एक काळ असा होता की लोक त्याला मैदानात पाहून हसायचे। पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात बकासूरचा जन्म झाला। त्याचे मालक मोहित शेठ धुमाळे लहानपणापासूनच बैलगाडा शर्यतीचा नाद होता। त्यांच्या मामाकडून त्यांनी हा नाद लागला। मोहित शेठच्या घरचा गायीला एक कोण झाला आणि त्याचं नाव आजी आजोबांनी सरपंच ठेवला। आज सरपंच पुढे महाराष्ट्राचा लाडका बकासूर बनला। एक वेळ अशी होती की बकासूरला अवघ्या 5,000 रुपयांना मागण्यात आलं होतं, मात्र मोहित शेठच्या आजोबांनी घरचा बैल विकण्यास साफ नकार दिला। बकासूरला पहिल्यांदा मैदानात उतरलं तेव्हा लोक त्याची थट्टा करायचे। मैदानात त्याला ढकलत न्यावं लागायचं। पहिल्या शर्यतीत पराभव झाला, पण त्यानंतर बकासूरनं घरच्याचा विरा बैलासोबत पळवण्याचा निर्णय झाला आणि इथून त्याच्या विजयाची सुरुवात झाली। अल्पावधीत बकासूरने सलग अनेक बिनजोड शर्यती जिंकल्या। त्यानंतर मोठ्या मैदानात त्याला सोन्या 50-50ची साथ मिळाली। या जोडीने 2023 मध्ये पुसेगाव हिंद केसरी मैदानात जिंकला आणि बकासूरच्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला। पुढे रुस्तम हिंद केसरी, पेडगाव हिंद केसरी, कोरेगाव हिंद केसरी, पुसेगाव हिंद केसरी असे अनेक मानाच्या मैदानात बकासूरने आपला दबदबा निर्माण केला। त्याच्या नावावर तब्बल 11 वेळा हिंद केसरी किताब असल्याचं या कथेत सांगितलं जातं। विशेष म्हणजे बकासूरच्या वेगामुळे त्याच्यावर 3 कोटी रुपयांची मागणी झाल्याची चर्चा आहे, मात्र मोहित शेठ यांनी या मागणी नकारली, कारण त्याच्यामध्ये बकासूर हा विकण्यासाठी नाही तर जपण्यासाठी आहे। बकासूरची आणखी खासियत म्हणजे तो मैदानात उतरल्यावर झेंड्यावर नजर ठेवतो। झेंडा पडला की कोणाची वाट न पाहता तो विजेच्या वेगाने धावायला सुरुवात करतो। आज बकासूरला पाहण्यासाठी हजारो लोक मैदानात येतात। काही चाहत्यांनी त्यांचे टॅटू काढले तर काहींनी त्याच्यासाठी पदयात्राही केली। म्हणूनच बकासूर हा फक्त एक बैल राहिलेला नाही, तो महाराष्ट्राच्या बैलगाडा शर्यतीच्या नादाचा एक भाग बनलाय। तुम्हाला बकासूरची कहाणी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बैलगाडा शर्यतीच्या भन्नाट कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।